नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या मराठी नेस्ट या यूट्यूब चॅनलवर. भाऊच्या धक्क्यावर आज निकीला शिक्षा दिली आणि प्रेक्षकांना हायसं वाटलं. बिग बॉसने प्रेक्षकांची मनं जिंकली आणि दाखवून दिलं की ते खरंच बिग बॉस आहेत. बिग बॉस चालू होऊन जवळपास महिना होऊन गेला, पण जसं बिग बॉस चालू झालं तसं पहिल्या दिवसापासून निकीची मनमानी प्रेक्षकांनी पाहिली. पहिल्यांदा तर निक्कीसारखं स्पर्धक पचवणं प्रेक्षकांना खूप अवघड गेलं. रितेश भाऊ प्रत्येक धक्क्याला तिची कान उघडणी करायची, पण तरीही ती पहिले पाडे पडपंचावून असंच वागायची. जसे दिवस गेले तशी ती इतकी उर्मट आणि उन्मत्तच झाली की ज्याचा त्याचा बाप काढायचा, घरातले नियम तोडायचे, स्पर्धकांना वाटेल तसं बोलायचं. इतकं की प्रेक्षकांना खरंच प्रश्न पडला होता, बिग बॉसचं काही होल्ड आहे का नाही. प्रेक्षकांना निकीचा इतका राग येतोय की ते नाईलाजाने निकीला घरात स्पर्धक म्हणून पाहत आहेत. बिग बॉससारख्या रिॲलिटी शोला कंटेंट देणारे निक्कीसारखे स्पर्धक लागतात याची जाणीव प्रेक्षकांना आहे. पण अलीकडील निक्कीचे वागणे हे अतिशय संताप देणारे, भान नसलेले आणि ताळतंत्र सोडलेले होते. त्यामुळे प्रेक्षक बिग बॉसवर खरंच चिडले होते, संतापले होते आणि त्यांचा बिग बॉसवरचा विश्वास उडाला होता. आणि म्हणूनच भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊने जेव्हा पूर्ण सीझनसाठी निक्कीची कॅप्टन्सी काढली त्यावेळेस प्रत्येक घराघरात टाळ्या ऐकायला मिळाल्या आणि बिग बॉसने परत एकदा प्रेक्षकांचा विश्वास आणि मनं जिंकली. तुम्हाला काय वाटतं, निक्कीच्या शिक्षेने तुम्ही खुश आहात का? कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.